पंचायत समिती सदस्य तिसगाव येथील रहिवासी असून आजच्या या घमंड चित्रपटाबद्दल मी बघितलेल्या सर्व सिरियल आत्ता एवढ्यामध्ये एकदम अतिउत्कृष्ट उत्तम अशी कलाकारांनी कलासंच त्यांच्या कलासंच एकदम उत्तम आहे, चांगल्या प्रतीचा आहे आणि हा सिनेमा जास्तीत जास्त लोकांच्या पसंतीस उतरेल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो. जय हिंद. सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. मी भारत सुरेश गायकवाड. मी छत्रपती संभाजीनगर येथे राहणार आहोत. म्हणजे जे पहिले औरंगाबाद होतं आता छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे. आणि मी ह्या मूवीमध्ये एक विलनची भूमिका करतोय. एक विलनची भूमिका म्हणजे यामध्ये जो बिझनेसमॅन आहे त्या बिझनेसमॅनचा मी त्यामध्ये बॉडीगार्ड दाखवलेला आहे. मी त्यांच्यासाठी आणि त्यांच्या मुलीसाठी म्हणजे त्यांचे अंगरक्षक म्हणून आपण जो असतो ते तसा माझा विषय यामध्ये आहे. आणि यानंतर ह्या मूवीमध्ये जे काही गाणे आहेत, त्यानंतर ॲक्शन आहेत, त्यानंतर कॉमेडी आहे, ट्रॅजेडी आहे, सगळ्या गोष्टी आहेत या मूवीमध्ये. आणि मला आपल्या संभाजीनगरच नाही महाराष्ट्रातल्या सर्वांना एकच विनंती आहे की हा मूवी सर्वांनी बघायला यावे. याचे डायरेक्टर दीपक आपले म्हस्के साहेब आहेत. यांनी ह्या मूवीसाठी ह्या पिक्चरसाठी खूप मेहनत घेतलेली आहे. आणि यामध्ये जेवढेही कलाकार आहेत ते म्हणजे फर्स्ट टाइम काम करतायत या मूवीमध्ये, फर्स्ट टाइम करतायत. आणि त्यांची कला बघण्यासाठी कृपया करून माझी सर्वांना विनंती आहे की त्यांनी भारत तू ही कला म्हणजे बॉडीगार्डची भूमिका तर कोणत्या प्रकारे निभावली? माझं जेवढं सर्वस्व तिथे टाकता येत होतं तेवढं मी टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे बघण्यासाठी पण तुम्ही यावे ही माझी सर्वांना विनंती आहे, महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना. एका लागून तुमच्यामध्ये आधीपासून होती का, तुम्हाला आवड होती चित्रपटाची? मला ॲक्च्युअलमध्ये ह्या गोष्टीची आवड होती पण कधी चान्स भेटला नाही. आमचे जे जिवलग मित्र आहे सोमनाथ महापुरे सरांनी मला हा चान्स दिलेला दीपक सरांच्या थ्रू. आता हा तुझ्या जीवनातील पहिला चित्रपट आहे? जी, माझा जीवनातला पहिला चित्रपट आहे. या अगोदर मी गाणं केलं होतं, म्हणजे तो एक एवढं म्हणजे जुनंच गाणं होतं. त्या गाण्याला मी एक माझ्या पद्धतीनं सादरीकरण केलेलं होतं. संधी मिळाली चित्रपटात तुम्ही काम करतात? बिलकुल करायला तयार आहे. आता तो काय म्हणतात ना, एखाद्या वेळेस व्यक्तीला काही गोष्टीचा छंद लागला तर ती छंद व्यक्ती सोडू शकत नाही. आणि मला आता त्या गोष्टीचा छंद लागलेलाच आहे, कारण मी जे यामध्ये केलेलं आहे ते माझ्यापेक्षा जास्त प्रेक्षकांना आवडायला हवे. हे माझी बोलणं आहे, दुसरं काही नाही. ओके, थँक्यू सर. मी सोमनाथ मसोजी महापुरे. माझं तसं सोशल वर्क, सामाजिक कार्यकर्ता, राजकीय क्षेत्रातून वाटचाल करत नेता ते अभिनेत्याकडे वाटचाल मी आता करतोय. हा माझा परिचय. तुमची भूमिका आणि तुम्ही या चित्रपटाकडे कशी वळला? या चित्रपटाची ज्यावेळेस मी स्टोरी ऐकली दीपक म्हस्के सर, तत्पूर्वी त्यांची जी भेट मला घालून दिली, ताराचंद मामा कीर्तिशाही ते आमचे मामा आहेत, त्यांनी भेट घालून दिली. आणि आम्ही त्या स्क्रिप्टवरती थोडंसं चर्चा करत असताना त्यांनी ज्या काही गोष्टी मला सांगितल्या की ह्या स्क्रिप्टच्या माध्यमातून येणारी जी भावी पिढी आहे तर ह्या भावी पिढीला फार मोठा संदेश या ठिकाणी दिला गेलेला आहे की जेणेकरून दोन मार्ग त्यांना दिलेले आहेत, एक चांगला आणि एक वाईट. तर ह्या चांगला आणि वाईट नेमकं कोणता मार्ग निवडायचा हे त्यामध्ये सांगितलेलं आहे. हा शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला दिसणारच आहे. आणि यामध्ये मी प्रामुख्यानं भूमिका एका मंत्र्याची करत आहे, जे माझे सहकारी बंधू जगाची करत आहेत, जे काही माझ्यासोबत करतायत त्या सर्वांचं या ठिकाणी सहकार्य आहे. तुमचा मूळ व्यवसाय काय काम करतो? माझा साईड बिझनेस आहे प्रॉपर्टीचा. मी एक जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय वगैरे बघतो. आपली हॉटेल आहे संदीप हॉटेल, आमच्या भावाचीच आहे. कला क्षेत्रामध्ये आपण संभाजीनगरमध्ये बऱ्याच भूमिका केलेल्या, वेगळ्या याच्यामध्ये आपण प्रयत्न केलेले. तर आतापर्यंत तुम्ही कोणत्या याच्यामध्ये आपण भूमिका केलेल्या आहे? येस. तर मी 86-87 नंतर जर समजा पहिला कॅमेरा मी या ठिकाणी जर लावला असेल तर 2019-24च्या दरम्यान मी हा कॅमेरा लावला. आणि या ठिकाणी पहिली शॉर्ट फिल्म योगा नावाची केली, त्यानंतर इरस नावाची शॉर्ट फिल्म केली. आणि
आणि त्यानंतर माझी स्वतःची तांबडं मी हे नाव दिलं होतं, पण नंतर ऑनलाईन होड या नाव या ठिकाणी केलं गेलं आणि काही इतर गाण्यामध्ये वगैरे मी थोडेसे काही या ठिकाणी शॉर्ट फिल्ममध्ये काम केलेलं आहे. आणि एकंदरीत आणि माझं स्वप्न होतं, ध्येय होतं की येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी या ठिकाणचा एक प्रतिनिधित्व कोणीतरी घ्यावं आणि त्या अनुषंगानं मी मोठ्या फिल्मकडे वाटचाल केली आणि मला दीपक म्हस्के सर हे मला गुरु भेटले आणि त्यांच्या माध्यमातून मी वाटचाल करतो. हिंदी चित्रपटाकडे आपण केव्हा वळणार आहात? हा विषय तुम्ही फार महत्त्वाचा फुल हात घातलाय. हिंदी चित्रपटाकडे जसं सयाजी शिंदे यांनी साऊथ गाठलंय तशी माझी साऊथला जाण्याची माझी तयारी आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये मी साऊथ पण गाजवेल यात शंका नाही. जसा ते साऊथचा अण्णा आहे तसा महाराष्ट्राचा अण्णा हे मी दाखवून देणार आहे. धन्यवाद. चित्रपट आपले कसे निर्माण ते आहे बी राजकुमार RKB Productions in association with Mr. Deepak Maske. We are making this film. घमंड. सर ये घमंड की कल्पना आपको कैसे सूझी? ये कल्पना दीपक मस्के साहब की है. अच्छा, मैं इनके साथ हूँ. इस पूरी कल्पना पूरा प्लानिंग सब इनका है. भविष्य में आगे और चित्रपट बहुत बहुत संबर फिल्म है. संबर और मस्के सर रहेंगे? मस्के भी रहेंगे और भी बहुत है ना. अशोक जी हैं अभी और बहुत है. 10-12 डायरेक्टर आ रहे हैं यहाँ पे शूटिंग करने के लिए. वी आर प्लानिंग 100 more films within next year. अच्छा, ओके. सादिक भाई आ जाओ. साजिद भाई कम जल्दी हा. दीपक नाव तुमचं तर आहे ना? हां सर. दीपक म्हस्केजी, आपण संपूर्ण मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण एक चित्रपट निर्माता किंवा दिग्दर्शक म्हणून आपण प्रसिद्ध आहात. तर आतापर्यंत तुम्ही कोणकोणत्या चित्रपटाची भूमिका आपले तयार केलेले चित्रपट, अजून कोणकोणते कलाकार तुमचे नावाजलेले आहे, अजून आता तुमची वाटचाल कशी राहणार आहे सध्याची? वाटचाल अशी आहे की आत्तापर्यंत मी 4 चित्रपटात स्वतः प्रोड्युसर मॅनेजर, असिस्टंट डायरेक्टर आणि डायरेक्टर म्हणून मी काम केलेलं आहे. काम करत असताना काही अनुभव घेतल्याशिवाय स्वतः निर्मिती करता येत नाही आणि कुठल्याही गोष्टीला पैसा लागतो. पैशाशिवाय काही होत नाही. आणि आपल्या मराठवाड्यातली खंत तुम्हाला माहितीच आहे की चित्रपट निर्माता होतात, निर्मिती होती, पण पडद्यावर कधी येत नाही आणि आपली चुका कधीच ते लोक दाखवत नाही. मी पहिल्यांदा जो हा प्रयोग केला आहे की मी काय केलं आहे ते चुकी सगळ्यासमोर मांडावं लागते, कारण त्याच्यावर आपल्याला बदल करता येऊ शकतो आणि आपण काहीतरी करू शकतो. याच्यामध्ये माझ्याकडं या चित्रपटामध्ये महाराष्ट्रातून गडचिरोली, यवतमाळ, वाशिम, मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि सोलापूर, कोल्हापूर इथनं सगळे कलाकार आहेत आणि सगळ्याला मी संधी आणि ही विशेष म्हणजे सगळे नवीन कलाकार आहेत. यांना मी ट्रेनिंग देऊन शिकवून त्यांना मी पूर्ण केलेले. बेसिक हा घमंड चित्रपट का आहे? आताच्या पिरियडमध्ये काय होतं की घमंड हा आहे की मुलींच्या जीवनावर हा मी चित्रपट तयार केला की बऱ्याच मुली काय करतात की त्याच्यात काही श्रीमंत मुली ज्या रिच फॅमिलीमध्ये असतात, त्या कॉलेजवर शिक्षण घ्यायचं असताना त्यांच्याकडे पैसा खूप असतो आणि त्या पैशामध्ये त्यांना शिक्षण कमी आणि इतर कुठाने जास्त, बाहेर फिरणे, अभ्यासकडे लक्ष न देणे, कॉलेज न करणे, कारण त्यांच्याकडे काय होतं की माझ्याकडे खूप पैसा आहे. या पैशामुळे त्यांना ते शिक्षणाकडे लक्ष देतात. या पद्धतीने ती कथा मांडली. म्हणून त्याला प्रत्येक पैशाला घमंड आहे, पैशाचा घमंड, श्रीमंतीचा घमंड. आणि माझा बाप आमदार आहे, माझे वडील उद्योगपती आहेत, माझे वडील मंत्री आहेत. तर या गोष्टीमुळं त्यांचे ते वाहवत जातात. आणि मुलगी एक अशी ना, त्यांचं आयुष्य खूप अनमोल असतं, पण ते स्वतः त्या पैशामुळं कवडी मोलाचं करून बसतात. यामुळं त्यांना संदेश देतोय की आपली आयुष्य आपल्याला करायचं असतंय, कारण घडायचंय का बिघडायचंय हे त्याने ठरवावं. हा संदेश त्यांना मी देतोय की पैसा सगळ्या गोष्टीला नाही आहे, त्यामुळं तुम्हाला तुमचं काम तुम्हाला करणं गरजेचं आहे. ही कथा मांडून पुढची त्याच्यामध्ये गरीब मुलीचं काही आहे का? गरीब मुलीला होय. शिक्षण घमंड जो तर तिला स्वतःचं शिक्षणाचं घमंड तिला आहे. मंत्र्याच्या पोरीला ती वडिला मंत्री माझे वडील तो घमंड आहे. आमदाराच्या पोरीला माझे वडील आमदार आहेत आणि जो उद्योगपती आहे माझे वडील कंपनीचे मालक आहेत, असा तो घमंड आहे. तर हे घमंड उतरायचं काम ते मिडल क्लास म्हणजे गरीब मुलगी ती करते की शिक्षणामध्ये मला जो घमंड आहे ते तुमच्यात असला पाहिजे, पैशाचा नाही. मग घडायचंय का बिघडायचंय तुम्ही तुमचं ठरवा. त्या गरीब मुलीचं नाव काय आहे जी घमंडची भूमिका आहे? गरीब मुलीचं नाव आहे राजनंदिनी, पण तिला मी चित्रपटामध्ये तिचं नाव मी नंदिनी कीर्तिशाही केलंय. ती माझ्या मित्राची मुलगी आहे, पहिल्यांदाच काम करते, खूप छान काम केलंय. बाकी सगळे जे मुलगी आहेत तिनं पण खूप छान, सगळे नवीन आहेत, पण त्यांना फक्त सांगत करत गेले. मी जसं सांगितलं तसं करत गेलेत. असे सगळे आमचे कलाकार आहेत आणि इथून पुढं सगळ्याला शुभेच्छा त्याने माझ्यासाठी ते सगळे करतायत. आणि चित्रपट येणाऱ्या 2027 जानेवारी महिन्यामध्ये तो रिलीज करायचा माझा मानस आहे. घमंडच्या बाबतीमध्ये तुम्ही समाज बांधवांना तुम्ही काय संदेश द्याल? घमंडच्या बाबतीमध्ये संदेश असा आहे की जेणेकरून
आपल्याकडं किती पैसा आहे किंवा किती आपल्याकडे धन दौलत आहे याच्याकडे लक्ष द्या, कारण ते आपल्या आई वडिलाचं धन दौलत आहे, आपलं नाही आहे. तर तुम्ही स्वतः शिक्षण केल्याशिवाय, तुम्ही स्वतः करिअर घडवल्याशिवाय, तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहिलात तर ते पद्धत तुम्ही वापरू शकता. मग ही घमंड फक्त आई वडिलाच्या पैशावर घमंड दाखवून काही उपयोग नाही. घमंड दाखवायचं तर शिक्षणामध्ये, आणि मी भर दिला ते शिक्षणावरती, कारण तुमचं करिअर फक्त घमंड न दाखवता शिक्षणावर आहे. तुम्ही शिकलात तर मोठे होणार. सर या चित्रपटाचे चित्रीकरण कुठे कुठे? हां, या चित्रपट चित्रणावर म्हणजे फक्त मी छत्रपती संभाजीनगरमध्येच केलंय. म्हणजे गोलवाडी केलंय, तिथं कुठलं तिसगाव केलंय, करोडी केलंय, सातारा परिसर केलंय खंडोबाचं. त्याच्यानंतर आपलं याचे खंडोबा काय ते गुरुलांच्या पाठीमागं देवळे परिसर चौकात केले. अशा ठिकाणी मी ह्या परिसर फक्त हाच निवडला. आणि लाईव्ह परिसर रिअल लव्ह स्टोरी असल्यामुळं, रिअल म्हणजे मी सगळं रिअल, कुठलं मेकअप कुण्या कलाकाराला नाही आहे, कोणाचं जशाचे तसे कपडे सेम टू सेम, तसंच कुठली काल्पनिक कथा मी मांडलेली नाही. जे रिअल आहे तेच रिअल घेतलं आहे. त्यामुळे माझे सगळे कलाकार विदाऊट मेकअपचे, विदाऊट कुठले कपडे स्वतःचे असल्यामुळं, सगळं स्वतः असल्यामुळं त्यांना जशाच्या तसंच ठेवलं आहे. म्हणजे माझा रंग जसा आहे तसाच, मी कुठलाही विदाऊट रंग लावलेला नाही आहे. चित्रपटाचे गीत लेखन पण केलं? हां, चित्रपटाचे गीत लेखन एक माझं जो आता जे गाणं आहे हे माझे मित्र आहेत खंडेराव म्हणून आहेत मुंबईचे, त्यांचं स्टुडिओ आहे, त्यांचं गीत आहे. बाकीच्या सरांचे जो विद्यार्थी त्यांनी गाणं गायलेले ते 2 गाणे त्यांचे आहेत. आणि अशा पद्धतीनं हे सगळे गीतकार त्याच्यामुळे टाकले जाते. संगीतकार सरांच्याकडचंच आहे, म्हणजे सगळं स्वतः तेच करतात. RKB फिल्म प्रोडक्शन हे त्यांची निर्मिती आहे आणि एन फिल्म प्रोडक्शन हे माझी प्रस्तुती म्हणजे डिरेक्शन आहे. असे दोन्ही मिळून आम्ही तो चित्रपट आम्ही तयार करत आहोत. आता किती बाकी आहे चित्रपट? हां, किती झाला? चित्रपट 80% पूर्ण झाला आहे. 20% फक्त चित्रपट बाकी आहे. त्या 20%मध्ये 2 गाणे बाकी आहेत आणि काही नॉर्मली जे काही चुका आहेत आपल्याकडे होतील त्या नाही होतील ते मी दुरुस्त करण्यासाठी 20% ठेवलेलं आहे. चित्रपट हल्लीतल्या टॉकीज वगैरे उपलब्ध करून मिळणार नाही, आता टॉकीज उपलब्ध होत नाही. टॉकीज उपलब्ध करावं लागतं हे तुम्हाला माहीत आहे सगळं. फक्त याच्यात बदल काय की आम्ही आता बघतो की चित्रपट आपलं पूर्ण होण्याचं पहिला मानस आहे, त्यानंतर मी बाकीचं पुढचं आहे. पण महाराष्ट्रामध्ये सगळ्या थिएटरला चित्रपट लावण्याचा माझा मानस आहे. शक्यतो बघू जसं होईल. चित्रपटाच्या गमावणच्या बाबतीमध्ये आपलं आर्थिक बजेट किती राहणार आहे? आर्थिक बजेट किती राहणार आहे? आर्थिक बजेट हा माझा 75 इयर म्हणजे जवळजवळ 70 लाखापर्यंत माझं बजेट आहे. त्या 70 लाखामध्ये सगळे काही पद्धतीने काम चालू असल्यामुळं त्याच्यात आम्ही बजेट करूनच हे मी सगळी तयारी केलेली आहे. पण याच्यात सगळ्या लोकांनी मला सगळे सहकार्य केलं आहे आणि सहकार्य करूनच मी हा त्याच्यात निर्मितीमध्ये उतरलेलो आहे. तर या पद्धतीने आम्ही ज्या पद्धतीने काम करतोय ते सगळे नवीन लोक असल्यामुळे मला थोडा त्रास होतो किंवा नवीनच आहे सगळे, कसं व्हायचं होईल की नाही माहीत नाही. पण तरी सगळ्याचा खूप छान कलाकार, फक्त त्यांना घडवणारा आणि त्यांना प्रोत्साहन देणारा व्यक्ती पाहिजे असतो. घमंड केव्हा लॉन्च होणार आहे त्याविषयी तुम्ही पत्रकार परिषद केव्हा घेणार आहे? हां, मी चित्रपट 100% चित्रीकरण झालं, मेकिंग फक्त झालं की मी पत्रकार परिषद घेऊन आणि टोटली त्याचं टीजर लॉन्च करणार आहे आणि पोस्टर लॉन्चिंग म्हणजे टीजर आणि पोस्टर लॉन्चिंग हा कार्यक्रम मी सिटीमध्ये घेणार आहे. जे काही हॉटेल मी तुम्हाला सांगाल त्या ठिकाणी आपण सगळ्याला घेत आहोत. त्यामुळं डिसेंबरच्या अखेरीस तुम्हाला टीजर लॉन्च आणि पाठशील म्हणा काय गडबड करू लागला तो. सर चित्रपट तुम्ही चॅनलला वगैरे नेटफ्लिक्स वगैरे? येस येस, मी अल्ट्रासंग माझं बोलणं आहे, टी सिरीजचं माझं बोलणं आहे. याच्यामध्ये काय नव्हते दुसरी सुमितकडं असं आम्ही 3 लोक तयार झालेले आहे. तर या पद्धतीने सगळं चालू आहे. भविष्यामध्ये अजून तुमचे चित्रपट येणार आहे काही? हो, हम लोग बहुत फिल्में बना रहे हैं. RKB प्रोडक्शन बहुत फिल्में बना रही है. अच्छा, उसके माध्यम से हम कहना चाहते हैं जितने भी कलाकार हैं, हीरो हीरोइन, टेक्नीशियन, सिंगर, एवरीबडी इज वेलकम. हम लोग अच्छे से कलाकार ढूंढ रहे हैं. आता हा घमंड हा शब्द हिंदीमध्ये पण येतो, मराठीमध्ये पण येतो. तुमचा चित्रपट कोणत्या भाषेत आहे? ही मराठीमध्ये फक्त. मराठी. हिंदीमध्ये तुम्ही केव्हा पदार्पण केव्हा? सरांच्या निर्मात्यासोबत चर्चा करून मी हिंदीमध्ये केव्हा पदार्पण करणार आहात? 2027 शेवट. नाही, पदार्पण नवीन चित्रपट हिंदीमध्ये तुम्ही केव्हा हा ना, करणार? मग 2027 शेवटी मी कारण हे वर्ष माझं जाणारच आहे. मराठीमध्ये काय होतंय मला माहित नाही, त्याच्यानंतर मी डिसिजन घेणार आहे. ठीक. सर जे तुम्ही कास्टिंग केली, जसे तुम्ही कलाकार निवडले ते कशा पद्धतीने निवडले, काय अडचणी आल्या तुम्ही? अडचणी खूप आल्या. म्हणजे कुठल्या कलाकार निवडताना इतकी अडचण आलेली आहे की बऱ्याच लोकांना खरं वाटत नव्हतं की मी चित्रपट पूर्ण करेल की नाही, आणि खूप लोकांना असं वाटत होतं की हा होईल की नाही. कारण इथं अनुभव आलेला आहे सगळ्या औरंगाबादमध्ये की बरेच लोक चित्रपट तयार करतात आणि अर्धा ठेवून देतात, सोडून देतात आणि नंतर परत विचारत नाही आहे. तर लोकांच्या त्या भावना माझ्याकडे म्हणजे त्यांच्यासारखंच मला ते मानत होते की होईल की नाही. तर मी ते मोडीत काढले आणि तुमच्यासमोर मी मांडले. त्याचं काही ऑडिशन वगैरे तुम्ही घेतलं? नाही, मी ऑनलाईन ऑडिशन घेतलेले आणि मी ऑनलाईनमध्ये यांचे व्हिडिओ मागवले. व्हिडिओ मागूनच मी ते पूर्ण केलेले आहे आणि त्याच्यावरच मला माहिती आहे की कुठला कलाकार कसा निवडायचा हे मला माहीत असतं.
चल ठीक आहे हां ये गरीब मुलगी हा ही तिची मैत्रीण ही डान्सर ये मेरी लड़की है और इसका आपने अभी डांस देखा ना, हां डांस देखा ना तो उसने किया। और काय नाव आहे तुमचं? नाव सांगा. माझं नाव श्रद्धा आहे। काय तुमची भूमिका आहे चित्रपटात? मी लावणी केली होती बरं चित्रपटात। हां आणि सुरुवातीला तुम्हाला काय त्रास झाला? म्हणजे लावणी करताना किती वेळ घेतला? नाही प्रॅक्टिस झाली म्हणजे मी ऑन द स्पॉट। माझ्यामध्ये घमंड या चित्रपटामध्ये ते पिक्चरपेक्षा लावणी जास्त फेमस होणार आहे, असं या बाबतीत तुझं काय मत आहे? लावणीच फेमस होणार आहे माझं असं मत आहे। हां आणि काय याच्या आधी तुम्ही भूमिका वगैरे केली? हो 1-2 अल्बम सॉन्ग वगैरे केलं होतं मी। हां तुमचं नाव सांगा. माझं नाव श्रद्धा कांबळे। गरीब या, गरीबचं काही वाटत नाही. नाही नाव सांगा. राज रा- माझं मुख्य भूमिका आहे। एक्सपिरियन्स फर्स्ट टाइम आहे आणि फक्त सरांमुळे। राज रांदेने तुझी पहिल्या चित्रपटामध्ये डायरेक्ट अभिनेत्री म्हणून तुझी नियुक्ती झाली, तर याबाबत तुझं काय मत आहे? मग खूप हॅप्पी आहे मी। माझा पहिला चित्रपट आहे, मी मुख्य भूमिका आहे। तुला वाटलं का कधी की आपण मुख्य भूमिकेत जाऊ आणि नाही, मस्के सर कधीच तुम्हाला नाही. चान्स देतील? नाही कधीच नव्हतं वाटलं। जे जे काही आहे ते सरांमुळेच आहे। अच्छा, मस्के सर तुम्हाला चान्स दिला चांगला. अभिनेत्री लुही पनसाके। हां कशी भूमिका करताना काय वाटलं तुम्हाला? खूप मस्त वाटलं, खूप मजा आली आणि आमदाराची मुलीची भूमिका करताना आणि खरंच असं रिअल लाईफमध्ये पण वाटत होतं की मी आमदाराची मुलगी असावं। एखादा डायलॉग माहिती आहे आपला? डायलॉग पाठ नाही का? मस्के सर डायलॉग सांगा. डायलॉग सांगा ना. मम्मीला काय बोलली ते प्रिन्सिपलला? तुम्हाला माहित आहे का मी कोण आहे? आमदाराची मुलगी, आमदाराची। आणि यांना म्हणते तुम्ही माझ्याशी पंगा घेतला ना, तुमचा गेम खतम आता। हां, CS सर. नमस्कार सर. तुमचं नाव? नमस्कार सर, मी सैनिक कविवर्य अशोक महादेव मोहिते बार्शी सोलापूर या चित्रपटामध्ये माझी प्राध्यापकाची भूमिका आहे। ज्या मुली उच्चार ह्याच्यातून ज्या कॉलेजमधून हे करतात आणि गोंधळ वगैरे घालतात, शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं, तर त्याच्या ट्रॅकिंगवरती आणण्यासाठी त्यांना शिक्षणाची गोडी लागावी आणि त्यांचं जीवन पुन्हा सुधारलं जावं यासाठी माझा खास प्रयत्न आहे। एवढंच मी सांगतो. तुमचा एखादा डायलॉग? डायलॉग हेच आहे, बस तुला एवढंच बोलायचं होतं आणि याच्यामध्ये तुला हे हवं होतं। पहिल्यांदा स्वतःची ओळख निर्माण कर आणि मग तू तुझा ॲटिट्यूड दाखव की मला घमंड आहे। म्हणजे तुम्ही शैक्षणिक घमंड राहू दे। आमदारकीच्या मुलीला तुम्ही इशारा दिला. हे स्वाभिमानी हे प्रिन्सिपल आहे। धन्यवाद सर. तुमचं नाव? काय ना नमस्कार, मी अभिनेत्री कवित्री शाइस्ता खान, जिल्हा यवतमाळवरून। मला ह्या घमंड मूवीमध्ये काम करून खूप चांगलं वाटलं। आमचे निर्माता डायरेक्टर सर दीपक मस्के खूप छान आहे, इमोशनल पण आहे आणि त्यांनी आता जे त्यांच्या जीवनाचं स्ट्रगल सांगितलं ह्या मूवीमध्ये, त्यांनी जो जीव ओतला आणि त्यांनी शून्यातून कलाकारांना घडवलं आणि आजच्या जनरेशनमध्ये ज्या मुली आमदार खासदार जे उद्योगपतींच्या ज्या मुली कॉलेजमध्ये उद्दंड करतात आणि मी प्रिन्सिपलचा रोल करत आहे आणि हे माझे प्राध्यापक म्हणून काम करते। आमचा जो अपमान करतो तर मी तिला एकच बोलले का तू असशील आमदाराची मुलगी पण हे कॉलेज आहे, इथं तुझं आमदारकी चालणार नाही। आम्ही गुरुवर्य आहे आणि आम्ही लोकांना विद्यार्थ्यांचं भविष्य घडवतो। नमस्कार. डॉन लेडी डॉन चेंबूर मुंबई। नाव सांगा. उज्ज्वला वर्मा, मी चेंबूरवरून आहे। मी रिअल लाईफमध्ये एक पत्रकार आहे आणि पहिल्यापासून असं प्रगतीसारखं बोलणं माझं आहेच। मस्के सरांनी ते स्केचअप केलं आणि त्यांच्या पिक्चरमध्ये मला घेतलं। मला असं वाटलं नव्हतं की कधी माझी कुठं कधी पिक्चरमध्ये असेल, पण यांनी ते तुमची कोणती भूमिका घमंडमध्ये? लेडी डॉन आहे। लेडी डॉन. डॉन सांगा. डॉन सांगा डायलॉग. एक तुकडे पाठायचा तुम्ही सर स्टार्ट करू. मस्के सर सांगतील. एक दोन तुकडे आमदार वही उद्योगपती। या उद्योगपती. तुम्ही उद्योगपती सारखं दिसू लागले. हां सर नाव सांगा. मी जगन्नाथ ठाकरे, मी NRB बेरिंग्स कंपनीमध्ये काम करतोय।
तसेच सोशलमध्ये सुद्धा काम करतो आहे आणि दरवर्षी कामगार कल्याण मंडळातर्फे ज्या नाट्यस्पर्धा आयोजित केल्या जातात त्यामध्ये आम्ही दरवर्षी नाटक टाकतो. त्या नाटकामध्ये माझ्या भूमिका असतात. त्याच्यामध्ये काय भूमिका आहे चित्रपटात? या चित्रपटामध्ये घमंड या चित्रपटामध्ये माझी उद्योगपती ही भूमिका आहे. त्याला डायरेक्टर साधी बहिणीलाच आहे ना. काय म्हणावं? ठीक आहे, एक मिनिट. मस्केचा घरचा द्यायचं कोणता ते मुलीचा काय नाव होतं? मृणाली. हां, मृणाली बेटा, भारत हा आजपासून तुझा बॉडीगार्ड असणार आहे. त्यामुळे तू कधी कुणाला घाबरायचं नाही, काही नाही. बिंदास कॉलेजमध्ये जायचं आणि तुझ्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी अवलंबून घ्यायच्या. डॉन मेन होईल. या नीलांसारखी दिसून राहिली. नाव सांग. मेरा नाम शेख साजिद है और मैं इसमें मंत्री का बॉडीगार्ड का काम कर रहा हूँ. अच्छा. और मेरा डायलॉग है, साहब तुम सिर्फ बोलो, हुक्म करो किसको किधर उठाना है, किसको किधर बिठाना है, बस आपका आदेश सर आंखों पे. ओके बॉस. या हां, हो माहीत आहे. एक मैत्रीण रोल करते. हां, माझं नाव साक्षी आगळे आहे आणि मी सोशल मीडियावरती इन्फ्लुएन्सर आहे. 2 लाखापेक्षा माझे जास्त फॉलोअर्स आहेत सोशल मीडियावरती. आणि सरांची माझी ओळख जी आहे ती अशी सोशल मीडिया थ्रूच झालेली आहे. ॲज अ ते मला रील स्टार म्हणून ओळखतात आणि मला माहिती नव्हतं की म्हणजे त्यांचं ऑलरेडी मूवीचं ठरलेलं होतं आणि त्याच्यामध्ये माझी जी मैत्रीण दाखवलेली आहे, जी मुख्य भूमिकेत नंदनी आहे, तर ती माझी मैत्रीण दाखवलेली आहे. आणि त्याच्यामध्ये माझं थोडंसं चुगल्याखोरचं काम आहे की भांडणं लावायचं वगैरे, इकडून तिकडं करायचं, हे माझं त्याच्यात काम आहे. तर आता तू रील स्टार आहे तू. आता तुझा पहिला चित्रपट आहे का? हा, म्हणजे फर्स्ट टाइमच करते मी. हां, आणि याच्या अगोदर सॉन्ग वगैरे मी केलेले आहेत समजा. एखादा चुगलीचं वाक्य सांग. डायलॉग तर म्हणजे अजून शूट आमचा बाकी आहे, तर थोडंफार शूट झालेलं आहे, तर त्याच्यात काही असं अजून डायलॉग वगैरे तर काही नाही. तो पण एखादी चुगली करा. हा, जेव्हा प्रिन्सिपल ओरडते ना, तर तेव्हाच मी म्हणते की मॅडम इथून पुढे आमची काही चुकी होणार नाही आणि तेच चुका मी बार करते आणि भांडणं लावायची कामं करते. हेच माझं म्हणजे त्याच्यामध्ये एक काम आहे, म्हणजे एक ट्विस्ट असल्यासारखं आहे त्याच्यात माझं. तर एवढंच. या डायरेक्टर का नाव सांगा. मी ताराचंद कीर्तिशाही आणि गाणं हो जाऊ द्या. एक सर एक गाणं कलाकार बी आहे, एक कडवं. गायक बी आहे. आणि ह्या चित्रपटाला संधी देण्याची आमचे मस्के दादांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे. माझी मस्के साहेबाची म्हणजे 25-30 वर्षापासून ओळख होती, पण आमचा खूप अंतर पडला होता. मध्ये आमची भेटगाठ कुठंच होत नव्हती. मस्के साहेबांची एक वेळेस अशी बाबासाहेबांना आम्हाला अशी भेट घालून दिली 14 एप्रिलच्या दिवशी आपल्या विद्यापीठ गेटला. आम्ही सारा परिवार, त्यांचा परिवार आम्हाला अचानक भेटले. ते अचानक भेटल्याच्या नंतर अरे म्हणे भाई तुम्ही कुठं आहेत? म्हणलं इकडेच आहे. अरे तुम्ही भेट नाही, गाठ नाही, काही नाही, 25-30 वर्ष झाले म्हणे आपल्याला. म्हणलं ठीक आहे सर, आता भेटलो. म्हणलं आपला योग आला आहे भेटायचा. ते म्हणे तुमचा नंबर द्या. मी माझा मोबाईल नंबर द्याला. मोबाईल नंबर दिल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आले. घरी आल्याच्या नंतर आमचे जेवणं खावणं झाले. तर ते म्हणे आपल्याला